हे बा, जर कपडे घ्यायचे म्हणल्यावर मुलाच्या आणि मुलीच्या एका दुकानात कपडे घेतले पाहिजे, मॅचिंग वगैरे काय. त्यांनी आम्हाला रोडला सोडला आणि ते म्हणले तुम्ही कपडे घ्या, आम्ही आलो बाहेरून. ते बाहेरून काय फोनवरच कॉन्टॅक्ट झालं, ते बाहेरून काय आतमध्ये आले नाही. बाहेरच मी त्यांच्यासोबत एक स्कार्फ बांधलेली मुलगी वगैरे बघितली. बरोबर, ठीक आहे, चला कुणी असेल, नातेवाईक असेल, काही नाही, तसं काय माझ्या मनात तोपर्यंत आलं. घरी गेल्याच्या नंतर की ते काही जर उडते उत्तर दिले की ग्रामीण भागातली मुलगी आहे, ती खेडवळ आहे किंवा ती मला शोभत नाही. मग त्यांना आम्ही बोललो की बुवा आपला टिळा झालाय डिसेंबर महिन्यामध्ये आणि तुम्ही आता एप्रिलमध्ये सांगतात. आता तारीख 21 तारीख लग्नाची जवळ आली, तुम्ही असं काय उडावडीची उत्तर देता की असं काय म्हणजे जवळ आल्याच्या नंतर. आणि मग त्यांनी त्यांचा ड्रेस लटकवलेला होता, त्यांचा वर्दी, आणि त्याच्यावर काहीतरी रिव्हॉल्वर वगैरे. त्यांनी आम्हाला डायरेक्ट तुम्ही असं हे कॅन्सल करा, नाही असं आम्हाला डायरेक्ट त्यांनी धाक दाखवला. बीड जिल्ह्यामध्ये अनेक तरुणांना बोगस लग्न लावून फसवणारी टोळी बीड जिल्ह्यामध्ये सक्रिय झालेली होती आणि तसाच प्रकार आता समोर आलेला आहे बीड जिल्ह्यामधनं. बीडच्या मातुरी गावामध्ये चक्क PSIने एका नवरीला फसवलं किंवा एका कुटुंबियांना फसवलेलं आहे. अवघ्या काही दिवसावरती आलेलं लग्न आणि झालेला साखरपुडा आणि त्याच्यातून झालेली बदनामी. मात्र या प्रकरणामध्ये एक नवा ट्विट समोर आलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर माझ्या हातामध्ये जी FIR कॉपी आहे ती FIR कॉपी अशी सांगते की सुरुवातीला PSI कडनं नवरीच्या नातेवाईकांवरती किंवा कुटुंबियांवरती FIR दाखल करण्यात आला की माझी फसवणूक झाली. मात्र या प्रकरणामध्ये एक नवा ट्विट समोर आला असून कुटुंबियाने देखील मुलीच्या आमची फसवणूक झालेली आहे असा FIR दाखल केलेला आहे. माझे संपूर्ण गावकरी आहेत, नातेवाईक आहेत, माझ्या सोबत आहेत. नेमकी प्रकरण काय घडलेलं आहे मी विचारून घेण्याचं काम करणार आहे. माझ्यासोबत मुलीचे वडील आहेत. नेमकं काय प्रकरण घडलेलं होतं, कशा पद्धतीने तुम्हाला फसवलं गेलेलं आहे आणि तुमच्यावरती देखील क्रॉसमध्ये FIR दाखल केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला सुरुवातीला फसवलेलं आहे. नेमकी खरी परिस्थिती काय आणि काय घडलंय, नेमकी जाणीवपूर्वक बदनाम केलं जाते. आता ते आमचे जुने नातेवाईक होते. ते आमच्या घरी आल्याच्या नंतर ती म्हणले तुमच्या मुलीसाठी त्याच्या अगोदर 2 वेळेस येऊन गेले ते. तर मी आमच्या बंधूला म्हणलं की आपल्याला यावर्षी लग्न करायचं नाही. त्याच्यामुळे तो पुन्हा 2 महिने थांबला. 2 महिन्यांनी आमचे ते बंधू तात्याराम जरांगे ते शिक्षक होते. त्या मुलाचा मामा आणि मुलाचे वडील हे शाळेवर गेले. त्या बंधूला त्यांनी मजबूर केलं की मी त्या बंधूला म्हणलं ह्या वर्षी आपलं लग्न करण्याची ऐपत नाही. तरी ते काय म्हणले की आम्ही तुम्हाला सांभाळून घेऊ असं म्हणून ते बंधू तसं बोलल्यामुळं मी मग कबूल झालो. कबूल झाल्यावर आमचा डिसेंबर मध्ये साखरपुड्याची तारीख ठरली. त्यानंतर मग जसं जसं लग्न जवळ येत चाललं तस तसं ते वेगळे वाटा काढायला लागले. मग ते वेगवेगळ्या वाटा काढायला लागले आणि नंतर आमचं हे पुतणे हे ते आम्ही पुण्याला कपडे घेण्यासाठी लावले. तर त्यांनी तिथं मग आमचे ते पुतण्यासोबत असल्यामुळं त्यांनी ते संध्याकाळी आल्यावर सांगितलं की ना हे काहीतरी वेगळाच प्रकार दिसतोय, तुम्ही काय ते भाऊ विचार करा. आणि नंतर त्यांनी काय केलं, पुण्याने येत असताना हे आमचा पुतण्या मुलगी ही गाडीत असताना त्या स्कॉर्पिओ गाडीतून रात्री 11:15 वाजता यांना तिसगाव इथं सोडलं आणि तो दुसरी एक शिफ्ट गाडी घेऊन तो बोदेगाव मार्गे चकला आंब्याला निघून गेला. संपूर्ण घडामोडीमध्ये जे FIR दाखल झालेले आहेत परस्परांविरोधाचे, मात्र याच्यावरून असं लक्षात येतं की त्यांचं म्हणणं आहे त्यांनी तुम्हाला फसवलं, तुम्ही म्हणता त्यांनी आम्हाला फसवलं. मात्र हे संपूर्ण घडत असताना तुमचा खर्च किती झालेला आहे आणि नेमकी हे कुठं फिसकलं, नेमकं काय झालं नेमकं त्यामध्ये? फिसकलं म्हणजे पुण्याला गेल्याच्या नंतर आमच्या लक्षात आलं हेच म्हणजे लग्न करण्याची इच्छा नाही. कारण यांनी या आमच्या पुतण्याला आणि मुलीला मुलचंद दुकानात साड्या ते घेण्यासाठी पाठवलं आणि ह्यो तिथून आळंदीला निघून गेला. त्यांनी 1 रुपयाचे कपडे हातरुमाल सुद्धा खरेदी केलेला नाही. आम्ही जे मुलीचे साड्या कपडे बिल जे आहेत ते ऍक्च्युली आजही तुम्हाला बघायला इथं भेटते. हे घडलं कधी, तुमच्या लक्षात कधी आलं? हे घडलं 7 तारखेला. 7 तारखेला हे पुण्यात कपडे घ्यायला गेले आणि 8 तारखेला रिटर्न आल्याच्या नंतर सगळं उघडकीस आलं. त्याच्यानंतर मी काय केलं, सोन्याची पावती, सोन्याच्या 2 अंगठ्या दिलेल्या आहेत 7-7 ग्रॅमच्या आणि हे साड्याचा ते कपड्याच्या बस्त्याचं बिल आहे. हे बँड लावलेला आहे 3 तरवणीचा, त्याचं बिल आहे. हे प्रत्येक भांडी भांडार दुकान यांचंही बिल आहे. फर्निचर घेतलं होतं 1,48,000 रुपयाचं, तेही बिल आहे. माझा टोटल अंदाजे खर्च 14-15 लाखापर्यंत झालेला आहे. आणि ही खर्च होऊन माझ्या मुलीची मानसिकता किंवा तिच्या चारित्र्यावर काहीतरी संशय घेऊन तिला बदनाम करायचं काम याने चाललेलं आहे. आणि जी पत्रिका तुमच्या हातात दिसते जरांगे पाटलाच्या पत्रिकेवरती फोटो आहे, ते सांगा सगळं काय नेमकी पत्रिका कशाची, काय ठरलं होतं तुमचं काय? ही लग्नाची पत्रिका आहे. 21/4/2026 ला लग्न ठरलेलं होतं
आणि हे 7 तारखेला इथून पुण्याला गेले होते आणि 8 तारखेला रिटर्न आल्याच्या नंतर त्यांनी तिथून पुढे हे पळवाटा सुरू केला. पत्रिका छापिल्या होत्या हे काय. नक्कीच बघू शकतोय की लग्न अवघ्या काही दिवसावरती आलेलं होतं आणि नंतर नवरदेवाकडे नकार दिलेला आहे. हे संपूर्ण त्यांनी कारण सांगितलेलं आहे. माझ्यासोबत आणखी नातेवाईक आहेत. हा संपूर्ण प्रकार घडलेला माध्यमांवरती आलेला आहे. सगळं समोरासमोर आलेलं आहे. गुन्हे दाखल झालेले आहेत. पण हे नेमकं कशामुळे घडलेलं आहे आणि का मोडले नेमके सगळे? आता पुण्याला जाताना मी सोबत होतो. पुण्याला जाताना कपडे वगैरे ते म्हणले आपल्याला पुण्यालाच कपडे घ्यायचे, कारण ठरलेलं असं की मुलीकडचे कपडे आपण घ्यायचे, मुलाकडचे कपडे त्यांनी घ्यायचे. परंतु त्यांनी हट्ट धरला की पुण्यालाच कपडे घ्यायचे. मला ठीक आहे चला पुण्याला घ्यायचे तर पुण्याला घेऊ. मग ते गाडी घेऊन आले. गाडी घेतल्याच्या नंतर ते बोलले की पुण्याला जायचं आपल्याला. बरं ठीक आहे. 7 तारखेला आम्ही इथून पुण्याला गेलो. पुण्याला गेल्याच्या नंतर हडपसर या ठिकाणी मूळचंद दुकान आहे. ते म्हणले आपल्याला तिथं कपडे घ्यायचे. आणि हे बा जर कपडे घ्यायचे म्हणल्यावर मुलाच्या आणि मुलीच्या एका दुकानात कपडे घेतले पाहिजे, मॅचिंग वगैरे काय. त्यांनी आम्हाला रोडला सोडला आणि ते म्हणले तुम्ही कपडे घ्या. आम्ही आलो बाहेरून. ते बाहेरून काय फोनवरच कॉन्टॅक्ट झालं. ते बाहेरून काय आतमध्ये आले नाही. बाहेरच मी त्यांच्यासोबत एक स्कार्फ बांधलेली मुलगी वगैरे बघितली. बरोबर ठीक आहे चला कुणी असेल, नातेवाईक असेल, काही नाही. तसं काय माझ्या मनात तोपर्यंत आलं नाही. परंतु मी इकून जशी हळदीची साडी चॉईस झाली, नंतर लग्नाची साडी चॉईस झाली, मी त्यांना फोटो टाकत गेलो. ते म्हणले हा ही ठीक आहे आणि याच्यावरती नंतर मी मॅचिंग करतो, इकडे बाहेर मी कपडे घेतो. मी म्हणलं असं का बाबा की ह्या एका दुकानात आलो आपण एवढ्या लांब आलो तर एका दुकानात कपडे घेऊ. नाही म्हणले मला इकडे बाहेर शिवून घ्यायचे तर असं करायचंय मला. म्हणलं ठीक आहे चालतंय. तर ते मग तसंच आळंदीच्या दिशेने गेले. हे गेल्याच्या नंतर आम्हाला मग आता 2 बहिणी वगैरे तिथे आलेले होते, त्यांना पण पूर्ण कपडे घेतले, शेवंती वगैरे घेतली. तर ते घेतल्याच्या नंतर मग आम्ही बसली होती आळंदीत पोहोचण्यासाठी. मग तिथून आल्याच्या नंतर आम्ही सोबत प्रवास केला एका गाडीमध्ये. स्कॉर्पिओ गाडी होती आणि 12:30-1च्या दरम्यान त्यांनी आम्हाला तिसगावमध्ये सोडून दिलं. 2 व्यक्ती माझ्या काही ओळखीचे नव्हते. ते म्हणलं असं कसं काय, की ते म्हणले नाही हे आमचेच कोणतरी मावस वगैरे आहे त्यांच्यासोबत आहे. आणि ते असं काहीतरी बहाणा सांगून ते तिसगावातून दुसरीकडे गेले. हे काय मला सांगता येत नाही कुठे गेले. त्याच्यानंतर घरी आल्याच्या नंतर मी हा प्रकार सगळ्या घरच्यांना सांगितला. त्याच्यानंतर तिसगावमधून जाताना सोबत मुलीचा मोबाईल ते सोबत घेऊन गेले. आणि हा प्रकार झाल्याच्या नंतर मी घरी आल्यानंतर सांगितलं की असं असं झालं बघा काय निर्णय घ्यायचा. तर त्यांचाच दुसऱ्या दिवशी फोन आला. फोन आल्याच्या नंतर म्हणले तुम्ही घरी या आमच्या. मग दुसऱ्या दिवशी आम्ही घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर की ते काही जरी उडते उत्तर दिले की ग्रामीण भागातली मुलगी आहे, ती खेडवळ आहे किंवा ती मला शोभत नाही. मग त्यांना आम्ही बोललो की आपला टिळा झालाय डिसेंबर महिन्यामध्ये आणि तुम्ही आता एप्रिलमध्ये सांगतात. आता तारीख 21 तारीख लग्नाची जवळ आली, तुम्ही असं काय उडावडीची उत्तर देता की असं काय म्हणजे जवळ आल्याच्या नंतर. आणि मग त्यांनी त्यांचा ड्रेस लटकवलेला होता त्यांचा वरती आणि त्याच्यावर काहीतरी रिव्हॉल्वर वगैरे. त्यांनी आम्हाला डायरेक्ट तुम्ही असं हे कॅन्सल करा नाही असं आम्हाला डायरेक्ट त्यांनी धाक दाखवला. हो डायरेक्ट दाखवली. म्हणजे धाक दाखवलं की तुम्हाला काय करायचं तर करा, मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला बघून घेऊ असं करू. आणि सगळं पोलीस डिपार्टमेंट मध्ये असल्यामुळे माझे सगळे चलते बिलते असं काहीतरी बोलले. आम्ही तिथे काही जास्त ऍक्शन वगैरे काही घेतली नाही. आम्ही शांत राहिलो. नंतर आल्याच्या नंतर इकडे मध्यस्थी लोकांना बोलून म्हणलं काहीतरी करतील, पण त्यांनी काही त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स आला नाही. माझ्यासोबत मुलीची आई आहे. तर काय सांगाल, लग्न मोडलेलं आहे, सगळा जे प्रकार घडलेला तुम्ही पाहितलेला आहे, तुमची मागणी काय आहे आता आणि नेमकं तुम्हाला न्याय कसा मिळाला पाहिजे? कसं मिळायला पाहिजे? आता आम्ही सारं केलं पण ते म्हणतात काही केलंच नाही. त्यांच्यासाठी समजा ते हट्टपुरीला मंडप मोठा लावला, खुर्च्या मागितल्या, टेबल मागितले, तरी बी आमच्या पुतण्याने सगळं आणून दिलं. मग तिने इतकं बी करून समजा असा धोका द्यायला नाही पाहिजे. आमच्या मुलीला पण काही 2 फोनवर बोलत होता, बोलायला नव्हतं पाहिजे. आणि हिने 3दा-4दा फोन लावला तरी ते उचलीत नव्हता. आणि तरी तिलाच म्हणायचा तू फोन लावित कस काय नाही. संपूर्ण घडलेलं आहे हे. तुमची मागणी काय नेमकी आता? मागणी काय, तिने आमचा खर्च देऊन टाका आणि आम्हाला मोकळं करा, आमच्या पोरीचं चांगलं होईल असं त्यांनी ठेपा बघा. जे तुम्ही मुलीसाठी 2-5 रुपये जमवलेले होते सगळे उडले आता? सगळे उडलेत. आणि आम्ही शेतकरीची येत, आम्ही काय असे नोकरीदार नाही काही नाही. माझ्यासोबत आणखी नातेवाईक आहेत. संपूर्ण घडलेला प्रकार बघितलेला आहे. पुढील नवरदेव तुम्ही पोलीस बघितलेला होता. आता हे म्हटले की आम्हाला धाक दाखवला वगैरे वगैरे, पोलिस सांगितले. नेमकं संपूर्ण प्रकरण घडत असताना तुम्ही आणखी पुढे वरिष्ठांकडे दाद मागणार आहात का, की इथं थांबणार आहात? तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? 100% पुढं तर दाद मागणार आहोतच, परंतु प्राथमिक वगैरे सगळं माहिती आपल्याला असावी आणि सगळ्या समाजालाही माहिती जावी. कारण त्यांनी जी या FIR च्या विरुद्ध FIR टाकला आहे, की त्यांनी काय टाकलं की
आम्ही या जरांगे आहोत, आम्ही असं आहोत, ही धाक दाखवून वगैरे पुढच्या हे केले. तर मला त्याबद्दल थोडं सांगायचं आहे की हे सुरुवातीपासून जर घटना सांगायची म्हटलं तर ऍक्च्युली हे स्थळ जुन्या नात्यातलं असल्यामुळं हे जवळजवळ 3ऱ्या पिढीवरती नातं आहे. तर हे स्थळ अगोदर 6 महिन्यापूर्वी सुद्धा ते इथं आलं होतं, परंतु आमचे मोठे चुलत बंधू शिक्षक आहेत, त्यांच्या मुलीसाठी वगैरे दाखवलं आणि आल्याच्या नंतर त्यांनी त्यावेळेस सांगितलं की बाबा आम्हाला ही मुलगी करायची, कोणती जे जमलं होतं ती मुलगी करायची, आम्ही थांबतोय परंतु आम्हाला ही करायची. नंतर काही दिवसानं वगैरे ते मोठ्या बंधूच्या मुलीचं लग्न वगैरे झालं. यांनी मध्यस्थी जवळजवळ 10-12 स्थळं वगैरे सुद्धा पाहिले, परंतु असा प्रकार सुद्धा तिकडं केला हे आमच्या लक्षात सुद्धा आलेलं होतं. परंतु यांनी नंतर जेव्हा ह्या मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर परत या मुलाचे मामा जे आहेत ती गाडे बाबासाहेब म्हणून यांनी मुलीच्या वडिलाला फोन करायला सुरुवात केली आणि इथं येऊन सुद्धा गेले. पण पहिल्यांदा वगैरे ज्यावेळेस आले होते त्यावेळेस यांनी खूप मोठी 20 तोळे मागणी अशी केली होती. हे सामान्य कुटुंब असल्यामुळे 20 तोळे वगैरे देऊ शकत नाही, म्हणून मुलीचे वडील म्हटले की बाबा आम्ही इतकं तुमच्यापर्यंत पुरवू शकत नाहीयेत, आम्हाला मुलगी द्यायची नाही, म्हणून ते कॅन्सल वगैरे झालं. या मधल्या काळामध्ये यांनी भरपूर असे स्थळ वगैरे पाहिले, परंतु यांचे स्थळ पाहिल्याच्या नंतर असेच यांचे कुठं मोठं असे प्रॉब्लेम समस्या येत गेली आणि यांचं ते झालं नाही. परंतु याच मुलानं म्हणजे जे उपनिरीक्षक वगैरे PSI साहेब आहेत पवन साहेब यांनी यांचे मामा बाबासाहेब गाडे हे इकडे पाठवले आणि सांगितलं की बाबा ते स्थळ आपल्याला पसंत आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन परत भेट द्या, परत ती मुलगी देताय का म्हणून. ते इथं आल्याच्या नंतर मुलीच्या वडिलांनी साफ त्यांना सांगितलं की आम्हाला तुमच्याकडे मुलगी द्यायची नाहीये, कारण काय तर आम्ही तुम्हाला पुरत नाही, तुमची जी मागणी आहे 20 तोळे सोनं एवढे लाख रुपये वगैरे तेवढे आम्ही देऊ शकत नाहीयेत. तर ते म्हटले नाही आम्ही आता आत यायला तयार आहोत. मग ते वारंवार फोन करायला, तोपर्यंत माझी आणि त्या मुलाच्या मामाची कुठेही परिचय सुद्धा नव्हता. परंतु जेव्हा हे कंटिन्यू त्यांना फोन करायला लागले मुलीच्या वडिलांना, तेव्हा मुलीच्या वडिलांनी माझा नंबर दिला आणि म्हटले त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून पहा. मी शाळेवर असताना मुलीच्या मामाचा मला दुपारी फोन वगैरे आला आणि म्हटले मी गाडे वगैरे बोलतोय आणि मला जरा स्थळाविषयी म्हटलं कोणतं स्थळ, कारण माझा परिचय वगैरे नव्हता. पण जेव्हा त्यांनी सांगितलं ते पवन वगैरे, म्हटलं हो मागं आलते म्हणून ते का, ते म्हणजे हा. पण म्हटलं नाही हो, मुलीच्या वडिलाची एवढी तुम्ही मागताय, एवढी अपेक्षा आहे, एवढं देण्याची वगैरे त्यांची ऐपत नाहीये. म्हणले नाही मुलगा म्हटलंय आपण थोडंसं आत यायला आपण आता तयार आहोत, पण म्हटलं मला मुलीच्या वडिलाशी संपर्क करावा लागेल की काय, आता त्यांचं जर आत येण्याची तयारी आहेत असं ते म्हणतात. मग त्यांना फोन केला मुलीच्या वडिलांना, ते म्हटले आज जरी आले तरी ते 20 तोळे म्हणतात, 15 वर येतील 10 वर येतील, पण आपलं एवढी ऐपत पाहिजे. तर त्यांनी परत मला कॉन्टॅक्ट केला, म्हटलं नाही मुलीचे वडील तरीही नको म्हणतात. परंतु या मधल्या काळामध्ये मुलीला मी वेकंतीत विचारलं की हे स्थळ आपल्याला परत डबल आले, तुझी काय इच्छा आहे. तर तिने माझ्याकडे इच्छा व्यक्त केली की मला भाऊ म्हणते ती की भाऊ माझी जर ते थोडे आत येत असतील तर माझं नशीब चांगलं आहे, PSI मला वर भेटायला लागलाय, तुम्ही जर थोडीशी ताकद लावली तर माझं चांगलं होईल, माझी इच्छा तिथंच देण्याची आहे असं मुलीने साफ मला सांगितल्याच्या नंतर मी त्या ठिकाणी यांना सांगितलं की बाबा आपण शेती 1 वर्षाने पिकली 2 वर्ष चांगलं थोडंसं कसाही करा, परंतु चला यांची इच्छा आहे पण मुलीचंही भलं होईल, कारण मुलीची इच्छा आहे असं तिथं माझ्या लक्षात आलं. आणि म्हणून मग त्यांना येण्यास आम्ही होकार दिला की या पाहू. म्हणजे तिसऱ्या वेळेसला. आणि जेव्हा ती इथं आल्याच्या नंतर जे पहिली रूढी परंपरा असते की कुठल्याही पद्धतीने हे नातं जुळावं म्हणून त्या वडिलानं म्हणजे पवन निंबाळकर जी PS आहेत यांच्या वडिलानं म्हणजे शाहू निंबाळकर यांनी बाजरीची भाकर गुळ वगैरे तिसरं सोबत आणलं. याचं कारण काय आहे की आलेलं स्थळ मोडू नये ही जुनी परंपरा आहे म्हणून. आणि ते घेऊन आल्याच्या नंतर त्यांनी इथं आल्याच्या सांगितलं की बाबा पैशा पाण्याचं काही होईल परंतु आम्ही सांभाळून घेऊ, परंतु आम्हाला तुमची मुलगी करायची. याचं कारण काय की 3ऱ्या पिढीवरचं नातं आहे आणि आम्हाला हे मिळून जुळून घ्यायचंय. त्यावेळेस सुद्धा आम्ही सांगितलं की जुळायला आम्हाला भीती नाही, परंतु तुम्ही याच्या अगोदर या ठिकाणं ते गावाचं नाव पोखरी वगैरे आहे, इथं सुद्धा तुम्ही असं केलेलं आहे. याच्या आधी तुम्ही 2-3 ठिकाणी, हे आपलं जुनं स्थळ आहे, तुम्हाला जर असं करायचं असेल तर तुम्ही हे जुळूच नका. पण म्हणले नाही ते का मोडलं, त्याचे कारण वेगळे आहे, तर मामा आहे वडील आहे आणि आम्हाला हे सगळं मोडून इथं करायचं होतं म्हणून आम्ही ते मोडत होतो, असे वेगळे कारण सांगितले. परंतु आमची आई असल, ह्या मुलीची आजी वगैरे असल, हे जुने खोडं म्हणजे जुने रूढी परंपरातले आहेत, ते म्हटले की बाबा जुनं होऊन आपल्याकडे आले, हे करणं खूप काळाची गरज असते, कारण जुनं ते सोनं. यामुळं आम्ही ते होकार दिला आणि ते होकार दिल्याच्या नंतर त्या ठिकाणं मग हे चालू असताना आम्ही वारंवार सांगितलं त्या मामाला की बाबा तुम्ही बोलताय परंतु नवरदेवाला फोन करा, त्यांना वगैरे विचारा की ते ओपन साऊंड करून परत हे साहेब पवन निंबाळकर साहेब आहेत यांना ते कॉल करायचे आणि विचारायचे की बाबा इथपर्यंत आलंय असं आहे, त्यामुळे काहीही अडचण नाही, आम्ही सुद्धा ऐकत होतो. आणि होकार देऊन त्यांनी याला एस भरलं आणि तिथून पुढे मग ते टिळ्याचा वगैरे कार्यक्रम
झाला. तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे मग नेमकी तुमची मागणी काय आहे महत्वाचा विषय? महत्वाचा विषय तुम्हाला बोलतो, पण एक्झॅक्टली पब्लिक पर्यंत जाऊ द्या म्हणून वेळ जाईल. परंतु पहिल्यापासून सांगतो कमून की क्रॉस कंप्लेंट त्यांनी थोडीशी खूप वेगळ्या पद्धतीने केली, म्हणून कोणी कोणाला 420 केले यासाठी. मग ते त्या ठिकाणी वगैरे ते तिळ्याचा कार्यक्रम झाला, तिथं पाहिलं 4 ते 5 लाख रुपये खर्च वगैरे झाला. त्यांचे 500 ते 600 लोक आगले, त्यातले जवळजवळ 10-15 डिपार्टमेंटचे लोक वगैरे होते साक्षीदार. तुम्ही पाहता या ठिकाणी वगैरे हे सगळे फोटो वगैरे आहेत तुमच्या समोर. आता जर त्यांनी मला सांगायचं आवर्जून एवढं की त्यांनी क्रॉस कंप्लेंट केली होती आणि त्यांनी क्रॉस कंप्लेंट मध्ये सांगितलं की मुलीची इच्छा नसताना यांनी तयार केलं. या फोटोवरून दिसतं का तुम्हाला मुलीची इच्छा नाही वगैरे? मुलीची इच्छा नसताना मुलीचं 18+ वय म्हणजे 20 वर्षाची ते BSc करते, 20-21 वर्षाची मुलगी आहे, तिच्या विरोधात जाऊन असं लग्न आतापर्यंत इथं 9वी-10वीचे करत असेल तर करत नाहीत, तर ह्या मुलीच्या विरोधात जाऊन करू शकतात का? फोटोवरून साफ लक्षात येतं, परंतु हे रचवलेलं होतं. त्यानंतर तुम्ही पाहता या ठिकाणी हे सगळे आनंदाचे फोटो वगैरे आहेत. ज्यावेळेस मुलीच्या आनंद म्हणजे ज्या ठिकाणी मुलीची इच्छा नसती तसं या पद्धतीने वगैरे असे फोटो किंवा असे त्या ठिकाणी निघतच नसतात, हे तुम्हाला सांगायचंय. बरोबर आहे का? चला असो, पुढं वगैरे हे कार्यक्रम वगैरे पार पडल्याच्या नंतर आता त्यांनी सांगितलं, आम्ही सांगितलं FIRच्या नोंदीनुसार ओप्पो कंपनीचा नवरदेवानीच मोबाईल त्यांना घेऊन दिला. त्यावरती 3 महिने चॅटिंग त्यांचं बोलणं वगैरे चालू होतं. तोपर्यंत छान होतं, तेव्हा कुठला अडचण वगैरे येत नव्हती. वारंवार आनंदात खुश करून इकडे मेवण्याला त्यांना वगैरे कॉलिंग वगैरे चालू होती. मधल्या काळामध्ये इथं ते आल्याच्या नंतर भगवानगडाला फिरायला जायचं म्हणून म्हटले, परंतु ग्रामीण भाग असतो, ग्रामीण भागामध्ये असं लग्नाच्या आधी नको फिरायला वगैरे योग्य नाही, कारण हे असे काही अडथळे आपल्याला माहिती असतात. तरी सुद्धा भगवानगडावरती मुलीचा भाऊ, छोटा भाऊ, जवळजवळ 17-18 वर्षाचं वय आहे, ते सोबत पाठवून भगवानगडाला वगैरे ते फिरायला वगैरे गेले. तिथून आले, त्यांना तो राग पाहिला मुदत तिथं आला की त्यांची इच्छा होती की आमच्यासोबत कोणीच पाठवायचं नाही, सेपरेट मुलगी पाठवायची, परंतु ग्रामीण भागात हे होत नाही, सिटीच असेल ती पाठवली गेली. मध्यस्थी हे बिघडण्याचं कारण यांनी परत मुलीला फोन केला, म्हटलं आपल्याला फिल्म पाहायला जायचंय, संध्याकाळची वेळ आहे, फिल्म पाहायला आपल्याला दोघांना जायचंय. तिने सांगितलं फिल्म पाहायला जायला काही अडचण नाही, पण या ठिकाणी मी घरच्याला विचारून काहीही करू शकत नाहीये, आपल्याला तसं जाता येणार नाही, तुम्ही घरच्यांना वगैरे विचारा. त्यांनी सांगितलं की माझ्या सोबत लग्न सुद्धा तुम्ही घरच्यांना विचारूनच केलं का? ती म्हणजे हो, घरच्यांना विचारूनच. बरं, मग तू सगळं घरच्या विचारून करते की हो, घरच्याला विचारूनच करते. म्हणजे त्याचा अर्थ यांनी वेगळा घेतला की बाबा ही माझ्या संग फिल्म पाहायला येऊ शकत नाही का अशी? ती म्हणली मी यायला काही अडचण नाही, पण तुम्ही घरच्यांना विचारा. याचा परत त्यांना राग वगैरे जास्त आला की बाबा ही मुलगी मी म्हणल तिथं कधीही आली पाहिजे, परंतु मुलीने ह्या गोष्टीला नकार दिला. कोणत्या? फिल्म पाहायला जाणं, रात्री इकडे तिकडे फिरायला जाणं, ह्या गोष्टीला तिने साफ नकार दिला. तिथून पुढे ते त्यांना राग वगैरे आला. आल्याच्या नंतर त्यांनी जी FIR मध्ये नोंद केली की बाबा आम्हाला त्यांनी समजून सांगितलं, तर एक्झॅक्ट त्यांनी ते बरोबर सांगितलंय. आम्ही त्यांना हे गोष्टी समजून सांगितल्या. कोणत्या? की बाबा ग्रामीण भाग आहे, मुलगी अशी आधीच फिल्मला इकडे तिकडे येणं योग्य वगैरे नाही, हे त्यांना समजून सांगितलं होतं. आणि कालांतराने वगैरे ज्या वेळेसी खरेदी वगैरे केली, आता तुम्ही वगैरे पाहिलं आमच्या बंधूंनी तुम्हाला सगळे वगैरे या ठिकाणं रिअलिटी जे आहेत त्याच वगैरे पावत्या वगैरे दाखवल्यात, कुठलं झेरॉक्स वगैरे कॉपी नाही, सही शिक्के सगळे क्लिअर आहेत. सगळी खरेदी वगैरे केली, सगळं व्यवस्थित वगैरे झालं. शेवटच्या स्टेपला परत त्यांनी हा मुद्दा वगैरे टाकत असताना तिथं आता जे नावं घेतले त्यांच्या FIR मध्ये नारायण वगैरे गलधर असतील, किरण कोळसे वगैरे असतील, यांना सुद्धा त्यांनी ही थोडी तक्रार केली होती की बाबा मुलगी माझ्या सोबत इकडे तिकडे यायला पाहिजे, पण त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी समजून सांगितलं होतं. चकला आंब्याचे त्यांचे मित्र वगैरे आहेत, खूप ग्रेट आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे ते, काही अडचण नाही. परंतु त्या ठिकाणी मग हे कार्यक्रम सगळं या ठिकाणी सगळं जुळतं मिळतं झालं, किराण्यासहित वगैरे सगळं रेडी झालं. आणि दिनांक 7ला वगैरे की त्या ठिकाणी यांना पुण्याला वगैरे फक्त राहिले होते नवरदेव नवरीचे कपडे, बाकी काहीही राहिलेलं नव्हतं. ते घेण्यासाठी नवरदेव नवरी आता त्या ठिकाणी ते सुद्धा आपापलं घ्यायचं होतं. नवरीने नवरीकडलं घ्यायचं, ही प्रथा पडली, नवरदेवकडलं घ्यायचं. परंतु त्यांनी अशी मागणी केली की आम्हाला एकाच ठिकाणी घ्यायचे आणि पुण्याला घ्यायचे. ते सुद्धा ऍग्री केलं आणि पुण्याला त्या ठिकाणी नवरदेव नवरी आणि मुलीचा भाऊ रामप्रसाद हे त्या ठिकाणी पाठवले गेले. त्या ठिकाणी जी गाडी वगैरे होती ती गाडी आणि हे 4 जण गेले. तिथं गेले असताना यांनी काय केलं PSI साहेबांनी की एका दुकानामध्ये यांना कपडे खरेदी करण्यासाठी वगैरे पाठवलं, तिथं खरेदी. आणि हे मात्र आळंदी रूटला वगैरे कुठं तिकडे गेलेत. त्याचं रिझन जर सांगायचं असेल तर ते पूर्णपणे माहिती नाही, परंतु यांनी त्या ठिकाणं अविवाहित मुलीचं यांच्या मावस भावाचा विवाह लावून दिलेला आहे. कुठं? आळंदीला. त्याचे पुरावे आल्याच्या नंतर शेअर करेल, ते डाऊट आहे आणि क्लिअर आहे. ते सुद्धा आम्ही विचारलं असतं की बाबा अविवाहित मुलीचं लग्न लावून देत असताना तुम्हीच वगैरे त्या ठिकाणी धाड टाकता आणि तुम्ही लग्न लावून त्या ठिकाणी कसं काय देता? हाजीपूरचा त्यांचा मावस भाऊ आहे, त्या मावस भावाचं त्यांनी कमी वय असणाऱ्या मुलीची त्या ठिकाणी विवाह लावून दिला आळंदीला. त्याचे पुरावे आल्यानंतर शेअर वगैरे करू, सध्या प्रूफ आपल्याकडे नाहीत, परंतु येणारच आहेत. ते एक
त्या ठिकाणी त्यांनी गुन्हा केला. त्यानंतर ते रिटर्न आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, आता रामप्रसादनी सांगितल्याप्रमाणे 30 गाव मध्ये 11, 11:30, 11:45 दरम्यान दुसरी गाडी स्विफ्ट ही म्हणले तसे बोलून घेतली आणि ते एका गाडीत बसले आणि मुलीचा मोबाईल घेऊन त्या ठिकाणं तिथून ते 30 गावातून दोघं निघून गेले आणि मुलीला त्यांना इकडे पाठवलं. आणि दुसऱ्या दिवशी 8 तारखेला त्यांनी परत रामप्रसाद जरंगे यांना कॉलिंग केली की तुम्ही मला इकडे गावाकडे बोलायचंय. त्यानंतर चॅटिंग सुद्धा केली की कुठंशी आले वगैरे, असं तिथं सगळं प्रूफ वगैरे आहे त्याच्या मोबाईलमध्ये. आता तो म्हणायचं की त्यांनी आपल्याला बोलवलंय, पण आमच्या कोणाच्याही डोक्यात वगैरे असा विषय वगैरे नव्हता. बोलवलंय म्हणजे काहीतरी पुढचं नियोजन असेल, काय असेल यासाठी बोलवलं. पण त्यांनी संध्याकाळी आम्हाला बोलून घेतल्याच्या नंतर दरवाजा लावून घेतला आणि आज सांगितलं की मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं नाही. आता हे रिझन ऐकल्याच्या नंतर आपण सर्वजण आहात, तुम्ही सुद्धा आहात पत्रकार साहेब, मला सांगा असं एखाद्या मुलीच्या वडिलाला असा प्रश्न टाकल्याच्या नंतर काय वाटत? त्या ठिकाणी ते छिन्न आणि शून्य वगैरे झाले, सगळे स्टून झाले आणि त्या ठिकाणी डोक्या बधीर झाल्यासारखं वगैरे झालं. आणि त्या ठिकाणी परत का कसं याचे रिझन आम्ही विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की तुमची मुलगी मी जेव्हा जेव्हा बोलीन तेव्हा माझ्यासोबत वगैरे फिरायला आली नाही, फिल्म पाहायला आली नाही. ती मुलीचा स्वभाव खेडवळ आहे म्हणजे सिटी सारखी तशी वागत नाहीये आणि नंतर त्याच्यामुळे मला ही नको. मग आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे विनवणी केली की अहो तसं नाहीये, ती खेड्यातली आहे, लग्न झाल्याच्या नंतर काय असेल ते तुमच्या ह्या प्रोसिजर असतात, आता तसं करू नका. एवढा मोठा डाग त्यांना लागल, खर्च वगैरे 14 लाख प्लस खर्च वगैरे झालाय. तर ते म्हणले ते खर्च आम्हाला कशाला सांगितलं, ते तुम्ही केलाय, तुमच्या खर्चाचं आम्हाला काय घेणं देणं. आणि जर तुम्हाला ती खर्च वगैरे किंवा हाय असं ठेवायचं असेल तर तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने 20 तोळे सोनं आणि 10 लाख रुपये कॅश वगैरे द्या, मग आम्ही परत वगैरे तयार होऊ. आता तेवढं देणं, पहिलं 14 लाख गेले, परत त्यांना 20 तोळे द्यायचंय, परत 10 लाख द्यायचंय. म्हणजे एवढं त्या व्यक्तींचं किंवा आमच्या चुलत भावांची जमीन जरी विकली तरी एवढं या ठिकाणी येणं अशक्य वगैरे आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी पाया लोटांगण घेतो बाबा, आमच्या इज्जतीशी असं खेळू नका, आमचे पैसे तर गेले, मान गेला, सन्मान गेला, असं करू नका. परंतु त्यांनी कुठलंही काही ऐकलं नाही. त्यांचे वडील वगैरे असतील ते पाहू घेऊ देऊ असं केलं. रात्रीचे 1 वाजेपर्यंत मिटिंग झाली, त्यात काहीच इनपुट झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू असं त्या ठिकाणी झालं. आम्हाला त्या ठिकाणी काढून देण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी फोन बंद करणं, स्विच ऑफ करणं ह्या गोष्टी केल्या. पण त्या ठिकाणी त्यांनी धमक्या मात्र आम्हाला दिल्या काय की जर तुम्ही असं केलं तर ठीक आहे, नसता तुम्हाला हे बी माहिती आहे की मी पोलीस डिपार्टमेंट आहे, माझं कोणी काही करू शकत नाही. मी माजलगावला आता पाहिलं की बाबा त्या ठिकाणी फ्रॉड केला, SP साहेबांनी मला पकडलं परंतु काहीच करू शकले नाही. SP साहेब पुढे आणून टाकलं, बीडला आणून टाकलं, पण माझं काही केलं का हे त्यांनी आम्हाला जिवंत उदाहरण दिलं. त्याची बातमी सुद्धा पेपरला वगैरे आलेली, तुम्ही वाचलेली वगैरे. असं आम्ही मान्य केलं की हो तुमचं कोणी काही करू शकत नाही, कारण तुम्ही डिपार्टमेंटमध्ये आहात. आम्हाला हेही मान्य आहे माजलगावमध्ये तुम्ही काय फ्रॉड केलं होतं, परंतु आम्हाला त्या फ्रॉडशी घेणं देणं नाही. पण त्यांनी याचा उल्लेख याच्यामुळे यशस्वी केला की SP साहेबांनी सुद्धा माझं काही केलं नाही, फक्त काय केलं माझं ट्रान्सफर कुठे बीडला केलंय हे तुम्हाला माहिती. म्हणलं हो आम्हाला माहिती आहे, पण आमच्या संग ते नका करू तुम्ही. परंतु त्यांनी त्याचं धाक दाखवून, जसं याला गन वगैरे दाखवली, धाक दाखवून त्यांनी सांगितलं यापुढं जर तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर 20 तोळे सोनं 10 लाख घेऊन या, नसता परत काहीही नाही. आता तुम्ही सगळं सांगितलेला प्रकार लक्षात आलेला आहे. Yes. मात्र तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे आणि तुमची मागणी काय आहे मोजक्यात सांगा. आमची मागणी वगैरे हीच एक असेल की हे जे आता फ्रॉड वगैरे होतात यामध्ये आम्हाला पूर्ण 100% तर न्याय दिलाच पाहिजे. यांना कसा न्याय द्यायचा ह्या कलमा अंतर्गत कोर्ट असेल, SP साहेबांची यांनी दखल घेऊन या मुलीला, या कुटुंबाला चांगल्या पद्धतीने न्याय द्यावा आणि समाजाला परत असं घडणार नाही याची कुठेतरी दक्षता घ्यावी. या प्रकरणातून हे जर प्रकरण यांनी खरंच न्याय दिला तर बाकीचे प्रकरण असे घडणार नाहीत, कारण हे एक डिपार्टमेंटला कलंक त्यांनी लावलेला आहे. नक्कीच संपूर्ण घडलेला प्रकार आपण बघितलेला आहे आणि पाहायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये लेकरा बाळांसाठी आई वडील वर्षभर काबाड कष्ट करतात, पैसे जमा करतात आणि ते कोणत्या तरी चांगल्या कार्यासाठी उपयोगाला येईल असा यांचा जरांगे कुटुंबियांचा हेतू होता. मात्र आजपर्यंत आपण बघितलेलं आहे की मुलांना फसवलं गेल्याच्या बातम्या आपण बीड जिल्ह्यामध्ये पाहायला गेल्यात किंवा बोगस लग्न लावणारी टोळी आपण सक्रिय झालेली पाहायला मिळाली. मात्र चक्क आता मुलीच्या नातेवाईकांनी मुलींना फसवल्याचा प्रकार समोर आलेला आहे. त्या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये परस्पराविरुद्ध गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. मात्र मुलीच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की आम्हाला मानसिक त्रास झालेला आहे, आमची बदनामी झालेली आहे आणि जे संपूर्ण केले ते पोलिसाचा धाक दाखवून केलेला आहे. जे PSI नावाचे साहेब आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. विशेषतः पाहायला गेलं तर संपूर्ण प्रकार करत असताना आम्हाला ब्लॅकमेल केलं गेलं, आम्हाला धाक दाखवला, आम्हाला गन दाखवली असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. यावरती आता वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात हे प्रकार असे सुरू आहे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र कुटुंबियांची अशी मागणी आहे की आमचा झालेला खर्च आणि आमची झालेली मानसिक जी छळ आहे किंवा आमची मानसिक हरासमेंट आहे ते आम्हाला पुन्हा वापस मिळवून द्यावी, या प्रकरणावरती योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांनी केलेली आहे. नक्कीच या प्रकरणामध्ये आणखी पुढे काय ट्विट समोर येतोय देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. साम TV साठी मी योगेश काशीद, मातुरी, बीड.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.